नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण प्लांट ग्रोथ अँड हार्मोन नावाचा प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन नावाचा टॉपिक शिकतोय. त्याच्यामध्ये आपण काल इसेन्शियल एलिमेंट्स, नॉन इसेन्शियल एलिमेंट, मेजर एलिमेंट, मायनर एलिमेंट हा पॉईंट पाहिला. याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे. नाऊ अ डेज मिनरल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर बायोकेमिकल फंक्शन्स. आता सध्या मात्र मिनरलला आपण क्लासिफाय करतोय त्याचे बायोकेमिकल फंक्शन्स काय आहेत त्याच्यानुसार, आणि आपल्याला इथं आता प्रत्येक एलिमेंटचा रोल काय आहे हे पाहायचं आहे. त्याची फंक्शन काय आहे आणि त्याची डिफिशियन्सी काय आहेत हे पाहायचं आहे. आता वन बाय वन एक एक एलिमेंट आपण ह्या चार्टमध्ये दिलेला पाहत जाणार आहोत. पहिला पॉईंट बघा, एलिमेंट्स. त्याच्यामध्ये नायट्रोजन NO2 मायनस और NO3 मायनस और NH4+ या स्वरूपामध्ये तो असतो. रिजन ऑफ द प्लांट इन विच रिक्वायर्ड, हा एलिमेंट कुठे लागतो? एव्हरीवेअर, पर्टिक्युलरली इन मेरिस्टेमॅटिक टिश्यू. प्लांटच्या सगळ्या पार्टमध्ये लागतो, पण जनरली जास्त करून मेरिस्टेमॅटिक टिश्यू की ज्या ठिकाणी प्लांटच्या टिश्यू, प्लांटच्या सेल डिव्हाइड्स होत असतात, ॲक्टिवली डिव्हाइड होत असतात, तिथे लागतो. त्याचं फंक्शन काय बघा. पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. फंक्शन तुम्हाला एकेका एलिमेंटचं विचारलं जातं, त्याची डिफिशियन्सी विचारल्या जातात. कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ प्रोटीन, म्हणजे तो कॉन्स्टिट्युएंट आहे प्रोटीनचा, त्यामुळे तो आवश्यक आहे. न्यूक्लिक ॲसिडचा कॉन्स्टिट्युएंट आहे, व्हिटॅमिनचा कॉन्स्टिट्युएंट आहे, हार्मोन्सचा कॉन्स्टिट्युएंट आहे, कोएन्झाईमचा कॉन्स्टिट्युएंट आहे आणि ATPचा कॉन्स्टिट्युएंट आहे क्लोरोफिल. याचा अर्थ हे सगळं तयार होण्यासाठी आपल्याला नायट्रोजन लागतो. नायट्रोजन जर नसेल तर हे सगळे कॉन्स्टिट्युएंट जे तयार होणारा घटक आहे तो होणार नाही. डिफिशियन्सी, स्टंटेड ग्रोथ, तो जर एलिमेंट नसेल तर प्लॅन्टची आपल्याला स्टंटेड ग्रोथ बघायला मिळेल आणि क्लोरॉसिस बघायला मिळेल. क्लोरॉसिस या शब्दाचा अर्थ येलोईंग ऑफ लीव्ज आपण काल पाहिलं होतं. आता फॉस्फरस हा एलिमेंट कशाच्या स्वरूपात असतो? H2PO4-4, HPO2-4 असा पॉईंट आहे बघा. आता हा कुठे आढळतो? यंगर टिश्यू, ऑप्टेन्स फ्रॉम ओल्डर मेटाबॉलिकली लेस ॲक्टिव्ह सेल्स. यंगर टिश्यूमध्ये असतो आणि ओल्डर मेटाबॉलिकली लेस ॲक्टिव्ह असलेल्या सेलपासून तो घेतला जातो. आता हा कुठे कुठे आढळतो? कॉन्स्टिट्युएंट ऑफ सेल मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेनचा तो घटक आहे कॉन्स्टिट्युएंट शब्दाचा अर्थ. सर्टन प्रोटीनचा घटक आहे. ऑल न्यूक्लिक ॲसिडमध्ये तो असतो. न्यूक्लिओटाइड्समध्ये असतो. आता न्यूक्लिओटाइड्स म्हणजे काय? ज्याच्यापासून न्यूक्लिक ॲसिड्स तयार होतात त्याला आपण न्यूक्लिओटाइड्स म्हणतो. रिक्वायर्ड फॉर ऑल फॉस्फोरिलेशन रिॲक्शन, आणि फॉस्फोरिलेशनच्या रिॲक्शनसाठी लागतो. आता फॉस्फोरिलेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ फॉस्फरस. जर डिफिशियन्सी त्याच्यामुळं काय होते? पुअर ग्रोथ, लीव्ज डल ग्रीन, ग्रोथ व्यवस्थित होत नाही आणि पानंही डल ग्रीन कलरची होतात. त्याच्यानंतरचा एलिमेंट आहे पोटॅशियम, K+. कुठे असतो? मेरिस्टेमॅटिक टिश्यूमध्ये असतो, बर्ड्समध्ये असतो, लीव्ज आणि रूट टिप्समध्ये असतो. आता पुढचा पॉईंट, त्याचे फंक्शन्स बघतोय आपण. पहिला पॉईंट बघा, हेल्प इन डिटरमाइनिंग ॲनायन कॅटायन बॅलन्स. ॲनायन कॅटायन बॅलन्ससाठी तो उपयोगाला येतो. इन सेल्स इन्व्हॉल्ड इन प्रोटीन सिंथिसिस, की जे प्रोटीन सिंथिसिसमध्ये आवश्यक असतं. अजून बघा, इन्व्हॉल्ड इन फॉर्मेशन ऑफ सेल मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन तयार होण्यासाठी लागतो. पुढचा पॉईंट, ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटासाठी लागतो. नंतर इन्क्रीजेस हार्डनेस, हार्डनेस म्हणजे कठीणपणा येतो. नंतर ॲक्टिवेट एन्झाईम्स, एन्झाईम ॲक्टिवेट करतो. अँड हेल्प इन मेंटेनन्स ऑफ टर्जिडिटी ऑफ सेल, आणि त्याच्यामुळं सेलची टर्जिडिटी मेंटेन होते. हा जर नसेल तर डिफिशियन्सी काय होते? येलो एजेस ऑफ द लीव्ज, प्रीमॅच्युअर डेथ. येलो एजेस ऑफ द लीव्ज होतात आणि प्रीमॅच्युअर डेथ होते. आता कॅल्शियम Ca2+, मेरिस्टेमॅटिक रिजनमध्ये असतो, डिफरन्सिएटिंग टिश्यूमध्ये असतो. डिफरन्सिएटिंग म्हणजे वेगळ्या होणाऱ्या टिश्यू. ॲक्युम्युलेट इन ओल्डर लीव्ज, ओल्डर लीव्जमध्ये साठून राहतो. आता त्याचं फंक्शन बघा. इन्व्हॉल्ड इन सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी ऑफ सेल, परमिएबिलिटी म्हणजे सेलमधून आत बाहेर जाणं येणं, याला आपण परमिएबिलिटी म्हणतो. त्यात सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी ऑफ सेल मेम्ब्रेन. ॲक्टिवेट सर्टन एन्झाईम, सर्टन एन्झाईमला ॲक्टिवेट करतो. रिक्वायर्ड फॉर डेव्हलपमेंट ऑफ स्टेम अँड रूट अपेक्स, कारण स्टेमचा आणि रूटचा अपेक्स तयार होण्यासाठी. अँड ॲज कॅल्शियम पेक्टेट इन मिडल लॅमेला ऑफ द सेल वॉल,
नंतरचं आहे स्टंटेड ग्रोथ. स्टंटेड ग्रोथ म्हणजे त्याच्यामुळे वाढ खुंटते. आता मॅग्नेशियम Mg2+. लीव्जमध्ये असतो. विड्रॉन फ्रॉम एजिंग लीव्ज. एजिंग लीव्जमधून काढून घेतला जातो आणि एक्सपोर्टेड टू द डेव्हलपिंग सीडकडे नेला जातो. ॲक्टिवेट एन्झाईम इन फॉस्फेट. एन्झाईम फॉस्फेटमध्ये ॲक्टिवेट करण्यासाठी मेटाबॉलिझमसाठी तो लागतो. कॉन्स्टिट्युएंट ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलचा तो एक घटक आहे. मेंटेन रायबोसोम स्ट्रक्चर. रायबोसोमचं स्ट्रक्चर तो मेंटेन करतो. हा जर एलिमेंट नसेल तर क्लोरॉसिस घडून येतं. क्लोरॉसिस म्हणजे पानं पिवळी पडणं. नंतरचं आहे सल्फर SO4 2-. कुठे असतो? स्टेम अँड लीव्ज. स्टेम अँड रूट टिप्स. यंग लीव्ज रिमोबिलाइज ड्युरिंग सेन्सेस. स्टेममध्ये असतो, रूटच्या टिपमध्ये असतो, यंग लीव्जमध्ये असतो. लीव्ज ज्या वेळेला ओल्ड होतील त्यावेळेला पुन्हा यंग लीव्जकडे तो ओल्ड लीव्जकडून येतो. मोबलाइज्ड म्हटले म्हणजे इकडून तिकडे हालचाल करतो. तर त्याचे फंक्शन काय? कॉन्स्टिट्युएंट ऑफ सर्टन प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, थायमिन, बायोटीन, COA को एन्झाईम ए असं त्याला म्हणतात. COA म्हणजे को एन्झाईम ए अँड फेरिडॉक्सिन. तो जर नसेल तर क्लोरॉसिस होतं. याच्यानंतरचा पॉईंट आहे आयर्न Fe. एव्हरीव्हेअर कॅरीज अलॉंग लीफ व्हेन्स. लीव्ज व्हेन्समधून सगळीकडे कॅरी केला जातो. कॉन्स्टिट्युएंट ऑफ फेरिडॉक्झिन अँड सायटोक्रोम. फेरिडॉक्झिन आणि सायटोक्रोम हे केमिकल्स आहेत प्लॅन्टमध्ये असणारे, त्याच्यात तो एक घटक असतो. ॲक्टिवेट कॅटालाइज रिक्वायर्ड फॉर सिंथिसिस ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिल तयार होण्यासाठी लागणाऱ्या रिॲक्शन तो कॅटालाइज करतो. क्लोरॉसिस होतं तो जर नसेल तर एलिमेंट. नंतर मॅंगनीज. ट्रेस आहे. ट्रेस म्हणजे कमी प्रमाणात लागतो. Mn2+ म्हणतात. लीव्ज आणि सीडमध्ये असतो. ॲक्टिवेट सर्टन एन्झाईम्स तो ॲक्टिवेट करतो. कार्बॉक्झिलेज नावाचा एन्झाईम म्हणजे कार्बॉक्झिलेशनसाठी उपयुक्त असतो. क्लोरॉसिस होतं तो जर नसेल तर म्हणजे पानं पिवळी पडतात. नंतर ग्रे स्पॉट ऑन लीव्ज. पानांवरती ग्रे रंगाचे स्पॉट्स बघायला मिळतात. मॉलिब्डेनम हाही ट्रेस एलिमेंट आहे, मायक्रो एलिमेंट आहे, कमी प्रमाणात लागतो. MoO2+2. एव्हरीव्हेअर असतो. MO3+ पर्टिक्युलरली इन रूट्समध्ये असतो. त्याचं काम काय? ॲक्टिवेट सर्टन एन्झाईम्स इन नायट्रोजन मेटाबॉलिझम. स्लाईट रिटार्डेशन ऑफ ग्रोथ. तो जर व्यवस्थित नसेल तर प्लॅन्टची ग्रोथ व्यवस्थित होत नाही, त्याच्यामध्ये थोडीशी वाढ कमी होते. बोरॉन ट्रेस एलिमेंट आहे. BO3-3 ऑर BO4O7-2-. लीव्ज आणि सीड्समध्ये असतो. रिक्वायर्ड फॉर अपटेक अँड युटिलायझेशन ऑफ Ca2+. पोलन जर्मिनेशन अँड सेल डिफरन्सिएशन. पोलन जर्मिनेशनला लागतो, सेल डिफरन्सिएशनला लागतो. कार्बोहायड्रेट ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे फ्लोएममधून आपण पाहिले अन्न इकडून तिकडं वाहून नेलं जातं, त्याला आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो. तो जर नसेल तर ब्राऊन हार्ट डिसीज होतो प्लॅन्टमध्ये. आता पुढचा एलिमेंट आहे कॉपर. ट्रेस लागतो. ट्रेस आहे तो कमी प्रमाणात लागतो. Cu2+. एव्हरीव्हेअर असतो. ॲक्टिवेट सर्टन एन्झाईम्स आणि डायबॅक ऑफ शूट. डायबॅक म्हणजेच मरणे, जळणे असा एक प्रकारचा डिसीज असतो. म्हणजे शूट जळून जातं म्हणजे आपोआपच प्लॅन्ट राहणार नाही. झिंक Zn+. ट्रेस लागतो किंवा कमी लागतो. एव्हरीव्हेअर असतो. ॲक्टिवेट व्हेरियस एन्झाईम्स इस्पेशियली कार्बॉक्झिलेज नावाच्या एन्झाईमला ॲक्टिवेट करतो. पार्ट ऑफ कार्बॉनिक अनहायड्रेज अँड व्हेरियस डिहायड्रोजनेजेस नीडेड फॉर ऑक्झिन सिंथिसिस. ऑक्झिनच्या सिंथिसिससाठी लागणाऱ्या एन्झाईमसाठी हा आवश्यक असतो. माल फॉर्म्ड लीव्ज. आता इथे काय होतं? डिफिशियन्सी. माल फॉर्म्ड लीव्ज. माल फॉर्म्ड म्हणजे प्रॉपर फंक्शन न करणारे लीव्ज तिथं तयार होतात. क्लोरीन Cl- सगळीकडे असतो. एव्हरीव्हेअर. आता त्याचं फंक्शन काय बघा. विथ Na+ अँड K+ हेल्प्स टू डिटरमाइन सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन अँड anion cation balance in cells, essential for oxygen evolution in photosynthesis. पुअर ग्रोथ ऑफ द प्लॅन्ट. या पद्धतीनं आपण आज जे मिनरल वेगळे वेगळे पाहिले, त्याची फंक्शन्स पाहिली, त्याच्यामुळं निर्माण होणारे डिफिशियन्सी पाहिल्या. हा चार्ट महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीनं. म्हणजे तुम्हाला तो एलिमेंट कुठं लागतो, त्याचं फंक्शन काय असतं, तो जर नसेल तर डिफिशियन्सी काय होऊ शकते, असं बरेच प्रश्न या चार्टवरती येऊ शकतात. चार्ट सोपा आहे. प्रत्येक शब्दाचा मी अर्थ सांगितला आहे. अजून कुठल्याही शब्दाचा तुम्हाला अर्थ अजून कळला नसेल, तुम्हाला माहीत नसेल तर मला पुन्हा विचारा. मी तुम्हाला तो परत सांगेल. व्हॉट्सअपला ते विचारलं तरी चालेल.
आणि हे काही मुलींना YCच्या बॅचच्या बायोलॉजीच्या व्हिडिओमध्ये 15 जून ते 26 जूनपर्यंतचे व्हिडिओ दिसत नाहीत असं मला कोणाकडून तरी कंप्लेंट आली होती. तर त्यांनी काय करायचं आहे, त्या व्हिडिओवरती क्लिक करा. ते व्हिडिओ किती जणांनी पाहिलेत हे तुम्हाला नेटवरती लक्षात येतं. मग आपल्या शेजारच्या मैत्रिणींनी तो जर व्हिडिओ पाहिला असेल, तिचं नावसुद्धा तिथं येते. सिद्धी आंबिवलीने सगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत. नंतर लिमच्या शुभांगी सावंतनी सगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत. अशी बरीच मुलींची तिथं लिस्ट येते. त्या लिस्टमध्ये तुम्ही आपल्या शेजारी ती कोण मुलगी असेल तर तिच्या घरी जाऊन तो व्हिडिओ तिच्याबरोबर शेअर करून बघा. कारण काल शुभांगीला मी ते व्हिडिओ पाठवायला सांगितले होते. तिने 10च्या 10 व्हिडिओ पाठवले, पण तरीही दिसत नाहीत असा मला एक मेसेज आला होता बहुतेक सिद्धीचा. त्यामुळं तुम्ही ते व्हिडिओ शेअर करून बघा. आणि अगदीच अडचण आली तर कुठूनपासून कुठपर्यंतचा तो टॉपिक आहे हे मी बघून ठेवेन. आपण क्लासमध्ये जेव्हा भेटू तेव्हा पुन्हा पाहिजे तर ते मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल. जास्तीचा वेळ तुम्ही थांबा, कारण आणि इथून पुढचे व्हिडिओ स्वतः वेळच्या वेळेला बघा. आपल्याकडे ते डाउनलोड करून घ्या. तुम्हाला वेळ असेल तेव्हा बघा, पण कमीत कमी ते डाउनलोड तरी करून घ्या, म्हणजे परत असा प्रॉब्लेम होणार नाही. थँक्यू.